मनसे कार्यकर्ते हे महापालिका आयुक्तांची भेट घेणार आहेत आणि मनसेकडून त्याआधी हे आंदोलन जे ते केलं जातंय। पुणे महापालिकेच्या दारामध्येच पोलिसांनी त्यांना अडवलेलं आहे। त्यांच्याकडून घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। अनधिकृत बांधकाम आणि नेट पेपर फुटी प्रकरणी मनसेकडून हे आंदोलन जे ते केलं जातंय। आयुक्तांची भेट घेण्यासाठी मनसे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत आणि आग्रही सुद्धा आहेत। पुणे महापालिकेच्या दालनाच्या बाहेर मनसे कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन केले जाते। पुण्यामध्ये विविध ठिकाणी अनधिकृत बांधकाम आहेत, तो एक मुद्दा आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे राज्यामध्ये गाजत असलेला नीट पेपर फुटीचा मुद्दा। तर या दोन प्रश्नांवरून मनसे कार्यकर्ते हे आक्रमक होत त्यांनी पुणे महापालिकेच्या बाहेर हे आंदोलन त्यांच्याकडून केलं जातंय। आयुक्तांची भेट घ्यायची आहे असं त्यांच्याकडून सांगितलं जातंय। अजून तरी सोडत नाहीये, सोडतो म्हणतायत। बघतोय आम्ही वाट, नाहीतर आम्ही घुसणार। काय कारवाई होणार तुमची मागणी मोठे गावकरच्या विरोधामध्ये? विषय असा आहे की 3 महिन्यापासून मी महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाला सांगतोय की मोठे गावकर क्लासेस ज्या ठिकाणी चालू आहेत ते सगळं बांधकाम अनधिकृत आहे आणि हे माझ्याकडे असलेल्या पुराव्यावरून सिद्ध झालंय। माझ्याकडे तसे कागद आहेत की जे बांधकाम विभागाने मला दिलेत की मोठे गावकर क्लासेस बंद करा आणि हे बांधकाम जे आहे ते पाडून टाका, पण ह्याच्यावरती बांधकाम विभागाचे अधिकारी कारवाई करत नाहीत। तुमचे ते कोण अनिरुद्ध पावसकर त्यांना 5 वेळा अधिकारी सहभागी आहेत का? 100% मॅनेज झालेत, 100%। आणि म्हणूनच आम्ही प्रमोद म्हणूनच आम्ही ना आज ना पैसे आणलेत त्यांना द्यायला, बर का? हे पैसे त्यांना द्यायला आणलेत, बर का? हे आणलेत त्यांना 5-4 लाख रुपये की घ्या हे, पण कारवाई करा, बर का? पैसेच खायचे आहेत ना, हे पैसे घ्या आणि कारवाई करा। आता जर जाऊ दिला नाही तर काय करणार? मग मनसे स्टाईल करणार आणि काय करणार? मग मनसे स्टाईल करणार आणि काय करणार?